नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज डब्यात काय नवीन ही आपली सिरीज चालू आहे। तुम्ही त्याला प्रतिसाद खूप छान देत आहात, त्याबद्दल माझ्या यूट्यूब फॅमिलीचे धन्यवाद। आज आपण भरली ढोबळी करणार आहोत। हे पहा, ढोबळी धुवून घेतलेली आहे। ढोबळी आपण आता कट करून घेऊयात। हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व ढोबळी चिरून घेऊयात। सर्व ढोबळी मी व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहे। ढोबळीसाठी मी वाटण केलेलं आहे। खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची आणि ही कोथिंबीर। आता हे सुक्कच आपण वाटून घेणार आहोत। छान असं सुक्क वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात, 2 टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट 2 टीस्पून, मटन मसाला 2 टीस्पून। तुमच्या आवडीचे जे मसाले टाकायचे ना तुम्हाला ते टाकू शकता तुम्ही। कांदा लसूण मसाला 3 टीस्पून। मी तर जास्त का टाकले कांदा लसूण मसाला, कारण आपल्याला नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, त्याच्यामुळे ती भाजी जास्त तिखट लागत नाही। 6 टेबलस्पून आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे, कारण हे सर्व मिक्स होऊन आपल्याला ते सारण बनवायचं आहे त्याच्यात भरण्यासाठी। आता आपण हे सारण ढोबळीमध्ये असं भरून घेऊयात। हे अशा पद्धतीने पहा। आता अशाच पद्धतीने आपण सर्व ढोबळी भरून घेऊयात। हे पहा, सर्व ढोबळी आपण भरून घेतलेली आहे। आता आपण फोडणी करून घेऊयात। कढई तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। 3 पळी आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापलं की याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात 1 टीस्पून, जिरं 1 टीस्पून, कढीपत्ता आणि हे जे वाटण आहे ना ते आपण याच्यात परतून घेऊयात। आणि याच्यानंतर जी भरलेली ढोबळी आहे ती सुद्धा याच्यात टाकून घेऊ। याच्यामध्ये पुन्हा थोडंसं मी तेल टाकून घेत आहे। ढोबळी चांगली परतून घ्यायची, म्हणजे शिजते सुद्धा लगेचच। सुक्का वाटला तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया। आणि मंद गॅसवरती आपण आता हे शिजायला ठेवू। अधूनमधून असं सारखं हलवत राहायचं, आणि जर त्याला पाणी कमी पडत असेल तर कोमट पाणी टाकायचं याच्यात किंवा गरम पाणी। आता
हे पाणी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टाकून भाजी शिजवून घेऊयात. ढोबळीची भाजी अजून शिजलेली नाहीये. पुन्हा याच्यावरती आपण झाकण ठेवूयात. ताटात पाणी असंच ठेवायचं म्हणजे मग खाली ते सुकणार नाही. हे पहा, ही भाजी मी मधून अजून हलवत होते आणि पूर्ण शिजलेली आहे. पहा, ही भाजी छान अशी डब्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. खूप छान चवीला पण मस्त होते भाजी. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.